प्रियांनो, आज सर्वात जास्त अटॅक, सर्वात जास्त हल्ले कशावर होत असतील तर तुमच्या आणि माझ्या मनावर, विचारावर. ओके, ह्या मनाला कशात तरी एंटरटेनमेंट मध्ये गुंतून ठेवायचं, ह्या मनाला रागामध्ये द्वेषामध्ये गुंतून ठेवायचं, ह्या मनाला मी तुम्हाला सांगतो, जे जे काही आज चालू आहे, लोकांची मन भ्रष्ट करण्याचं काम आहे, पण ख्रिस्ती विश्वासणारा कधीही भ्रष्ट होणार नाही. हालेलुया. त्याच्यासाठी सर्व काही त्याच्या परमेश्वराच्या महिम्यासाठी तो जीवन जगणारा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, देवाचं वचन फक्त हत्यार नाहीये, देवाचं वचन देव आहे. तुम्हाला माहित आहे का? हे जे वचन आहे, हे जे पवित्र शास्त्र आहे, ओके, हे 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 शास्त्र इट्स गॉड, देव आहे, देव. ज्या व्यक्तीला ह्याचं प्रगटीकरण झालं ना, तो मग देवा सांगते चांगली संगती करतो. पण ज्यांना देवाचं वचन फक्त कधीतरी वापरायचं असतं, मग ते कधीतरी वापरतात. ओके, पण देवाचं वचन जिवंत आहे, हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. कारण हे जीवन बदलणार आहे. ओके, ह्यामधून खूप लोकांनी चुका काढायचा प्रयत्न केला आणि त्यांचे जीवन बदलले गेले. खूप लोकांनी प्रयत्न केला की मी ह्या देवाच्या वचनातून चुका काढणार आहे, मी ह्या चुका शोधणार आहे, आणि पण त्यांचे जीवनच बदलले गेले. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, हे वचन आपल्या मुखात ठेवा, तुम्हाला यशस्वी करणार. हे वचन आपल्या जीवनात पालन करा, हे तुम्हाला यशस्वी करणार आहे. तुम्हाला हे वचन पालन करणं कठीण आहे, तुम्हाला आवडो ना आवडो. हे वचन ह्या युगापेक्षा वेगळं आहे. जगाचे लोक म्हणतात आम्हाला बदला घ्यायचा आहे, हे वचन आम्हाला सांगतं क्षमा करायची. हालेलुया. जगाचे नियम आम्हाला सांगतात तू घे म्हणजे तुझी वाढ होईल, हे सांगतं दे म्हणजे तुझं वाढणार आहे. आमेन. हे फार वेगळं आहे प्रियांनो. देवाचं वचन हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. यू शुड, आम्ही त्याच्यावर मनन करायला पाहिजे, त्याला आम्ही स्वीकारायला पाहिजे, जसं आहे तसा त्याचा आमच्या जीवनामध्ये वापर करायला पाहिजे. हालेलुया. या तुम्हाला माहिती आहे ना ती स्टोरी, उभे राहा. दरवेळेस मी एकट्यानेच का उभं राहायचं? काय होत नाही, काही वेळ उभं राहिलं तर ओके. देवाच्या सानिध्यात उभे आहात तुम्ही, परमेश्वराच्या घरामध्ये उभे आहात. इज्रा सकाळपासून संध्याकाळपर्यंत नियमशास्त्र वाचन करायचं आणि लोकांना उन्हात उभं करायचं. ओके, उभं करायचं आणि ऐकाय. प्रियांनो, देवाच्या वचनामध्ये हे फार अद्भुत आहे. पेत्र ज्यावेळेस त्याची बोट रिकामी बोट होती, रात्रभर त्यांनी मासे पकडण्याचा प्रयत्न केला, एकही मासा मिळाला नव्हता. पण येशू म्हणाला, पेत्रा तुझं जाळं टाक. तो म्हणाला, प्रभूजी रात्रभर कष्ट केले, एकही नाही, पण तुझ्या शब्दावरून, सगळं म्हणा तुझ्या शब्दावरून, देवाच्या शब्दावरून, येशूच्या शब्दावरून मी जाळं टाकतो. आणि त्या जाळ्यामध्ये एवढे मासे आले की त्याची बोट भरली आणि त्यांना त्याच्या पार्टनरला बोला, या 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 या. त्यांची बोट भरली आणि दोन्ही बोटी बुडू लागल्या. आमेन. माझ्या भावांनो बहिणींनो, देवाचं वचन हे अद्भुत आहे. आपला उजवा हात उंच कराल का? देवा धन्यवाद, तुझ्या वचनासाठी तुझे आभार मानतो. त्या वचनामुळं मी ख्रिस्त येशू मध्ये नवी उत्पत्ती आहे, मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे, मी देवाचं मूल आहे. धन्यवाद. आमेन. हालेलुया. आपण त्या प्रभू येशूला टाळ्या वाजवू, धन्यवाद देऊया. आमेन. थँक यू जीसस. आपण सर्वजण खाली बसू शकता. आमेन. देवाचं वचन प्रियांनो अद्भुत आहे.
31 जानेवारी 31 डिसेंबरला जे वचन आलं होतं किंवा 1 जानेवारीला देखील ते वचन मी घेतलं होतं आणि त्यामध्ये अम, स्तोत्र 16 वचन 11 हे एक वचन मी बोललो होतो. स्तोत्र 16 वचन 11. हे जीवनाचा मार्ग तू मला दाखविशील, जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. परमेश्वरा तुझ्या सानिध्यामध्ये काय आहे आणि या वर्षामध्ये आपण त्याच्या सानिध्याचा प्रॅक्टिस द प्रेझेन्स ऑफ गॉड असं एक फार महत्वाचं शिक्षण आपण घेतलंय. तुमच्या जीवनात माझ्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीचा त्या उपस्थितीचा अनुभव घ्यावा, त्याचा अनुभव घेत राहावा. प्रॅक्टिस इट एव्हरी डे. त्याच्या सानिध्यात उभे राहा. कोणीतरी मला प्रश्न केला की पास्टर कशा रीतीने मी देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालू. मी म्हटलं ज्या वेळेस तुम्ही जाऊन बसता तुमच्या रूम मध्ये आणि तुम्ही देवाला सांगा की देवापा मी तुझ्या रूम मध्ये तुझ्या बरोबर बसलेलो आहे. हो, त्याच्याबरोबर तुम्ही चहा घेऊ शकता, कॉफी घेऊ शकता. त्या परमेश्वराबरोबर तुम्ही खूप काही गोष्टी प्रियांनो संगती करू शकता. तुम्ही जेव्हा पवित्र शास्त्र उघडून वाचायला लागता त्यावेळेस तुम्ही त्याबरोबर संगती करता. फक्त एक करा की त्यावेळेला तुमचा मोबाईल किंवा अजून काही डिस्ट्रॅक्शन्स बाजूला ठेवा. एक वैयक्तिक संबंध, प्रॅक्टिस द प्रेझेन्स ऑफ गॉड. दुसरी गोष्ट, पहिल्या रविवारी 4 तारखेच्या रविवारी आपण शिकलो दॅट वी शुड लिव्ह इन अ फुलनेस ऑफ गॉड. देवाच्या पूर्णतेमध्ये. आणि म्हणून त्यासाठी मी रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 21 वचन आपण वाचलं होतं. त्यांना देवाची ओळख असून देखील त्यांनी देवाचे गौरव केले नव्हते. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही. या वचनावरच मी जास्त कॉन्सन्ट्रेट त्या दिवशी केलं होतं. त्याचे आभार मानले नाही पुढे लिहिलेलं आहे. किंवा त्याचे आभार मानले नाहीत, हं, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले. ह्या वचनावर मी कंटिन्यू करत आहे प्रिया अजून देखील. आता त्याचे गौरव केलं नाही. तुम्हाला मला देवाचं गौरव करायला लक्षात ठेवा प्रियांनो. बायबलचं वचन पवित्र आत्मा आम्हाला सांगतो 1 कोरिन्थीकरास पत्राच्या 10व्या अध्यायाच्या 31 वचनामध्ये तुम्ही जे काही करता विश्वासणाऱ्यानं तुम्ही जे काही करता ते देवाच्या गौरवासाठी करायला पाहिजे. 1 कोरिन्थीकरास पत्र 10वा अध्याय आणि 31 वचन. म्हणून तुम्ही खाता हा. पिता किंवा जे काही करीता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. फार चॅलेंज आहे. खाणं पिणं जे काही तुम्ही करता ते देवाच्या. माझ्या जीवनातून प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं गौरव होतं का? Eat or drink, whatever you do all to the glory of God. Amen. Praise the Lord. त्यानंतर आपण अजून एक वचन प्रियांना मागच्या रविवारी पाहिलं होतं 11 तारखेच्या रविवारी. आणि प्रभू मला तुझं गौरव दाखव. प्रभू मला तुझं गौरव. मोशे म्हणाला प्रभू मला तुझे गौरव दाखव. आणि परमेश्वर त्याला म्हणाला की पहा मी तुझ्या पुढून माझं चांगुलपण चालवेन. हालेलुया. ज्या व्यक्तीला देवाचं चांगुलपण माहित आहे, जो व्यक्ती हे समजला की देव सर्वदा चांगलाच आहे, त्याच्याकडून उत्तम गोष्टी येतात. आणि मग तुझ्यासाठी मी एक खडक नेमलेला आहे, त्या तू खडकावर उभा राहशील तर तुला माझं दर्शन होईल. माझा चेहरा नाही पण माझी पाठ तुला दाखवेल. मोशेला तसं दाखवलं. पण प्रियांनो आमच्यासाठी तुमच्यासाठी येशू ख्रिस्त ते देवाचं गौरव आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त ते देवाचं गौरव आहे आणि हे गौरव आम्ही पाहायला पाहिजे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही देवाचं गौरव पाहता त्यावेळेस तुम्ही त्याला गौरव द्यायला सुरुवात करता, त्याला धन्यवाद द्यायला सुरुवात करता, देवाचं गौरव तुम्ही करता.
तुमच्या, कारण तुम्हाला माहिती आहे तो गौरवी परमेश्वर आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, बायबलचं वचन सांगतं की देवाने तुम्हाला त्याच्या गौरवासाठी निर्माण केलेलं आहे. यू आर सपोज टू ग्लोरीफाय, त्या परमेश्वराचं गौरव करणं हे तुमचं प्रियांनो पाचारण आहे. त्यानंतर आम्हाला आज मी जो वचन घेणार, मी हग्गईचं पुस्तक, हग्गईच्या पुस्तकामध्ये 2च अध्याय आहेत, पण त्यातलं पहिला अध्यायाचं 8वं वचन आपण वाचून ऐकूया. हग्गई हे छोट्या संदेष्ट्यांपैकी एक आहे आणि त्या छोट्या संदेष्ट्यांमधून आपण इथे एक वचन वाचूया. हग्गईचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन. डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा, त्याने मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रगट करीन, आणि माझा महिमा प्रगट करीन, असे परमेश्वर म्हणतो. पहा ह्या ठिकाणी इंग्लिश मध्ये काय म्हटलंय, गो अप टू द माउंटेन्स, ब्रिंग वूड अँड बिल्ड द टेम्पल दॅट आय मे टेक प्लेजर इन इट अँड बी ग्लोरिफाईड, सेज द लॉर्ड. आणि आज ह्या वचनावर पुढचं म्हणजे ह्या हग्गईच्या पुस्तकावरच आपण आज मनन करणार. प्रियांनो, देवाची इच्छा आहे की आम्ही त्याचं गौरव करावं. परमेश्वराची योजना आहे की आम्ही त्याचं गौरव करावं. हालेलुया. सगळे म्हणा, परमेश्वराची इच्छा आहे की मी त्याचे गौरव करावं, आणि त्या गौरवासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे. त्या गौरव करण्यासाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला निर्माण केलेलं आहे. पण माझे लोक, ज्यांना माझी ओळख होती, त्यांनी त्याचे गौरव केलं नाही. त्यांचं मन प्रियांनो, आज सर्वात जास्त अटॅक, सर्वात जास्त हल्ले कशावर होत असतील तर तुमच्या आणि माझ्या मनावर, विचारावर. ओके, ह्या मनाला कशात तरी एंटरटेनमेंट मध्ये गुंतून ठेवायचं, ह्या मनाला रागामध्ये, द्वेषामध्ये गुंतून ठेवायचं, ह्या मनाला मी तुम्हाला सांगतो, जे काही आज चालू आहे, लोकांची मन भ्रष्ट करण्याचं काम आहे. पण ख्रिस्ती विश्वासणारा कधीही भ्रष्ट होणार नाही. हालेलुया. त्याच्यासाठी सर्व काही त्याच्या परमेश्वराच्या महिम्यासाठी तो जीवन जगणारा आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, कोण काय बोलतं, कोण काय करतं, त्याच्यामुळं माझं जीवन काय फरक पडणार नाहीये. ओके, मी काय करतो त्याने माझं जीवन फरक पडणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला मला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत की देव परमेश्वराने मला त्याच्या गौरवासाठी बोलवलेलं आहे. आणि त्याचं गौरव हे आरोग्यामध्ये, ज्यावेळेस तुम्हाला आरोग्य मिळतं त्यावेळेस देवाचे गौरव होतं. आमेन, हालेलुया. पण बरेचसे लोक ते गौरव समजून घेत नाही, त्या गौरवाबद्दल विचार करत नाही. ते आपल्या मनामध्ये फक्त या शरीरातल्या 5 इंद्रियाच्या भावनेवरच जीवन जगतात. ही रियालिटी तुम्हाला मी सांगतो. बरेचसे विश्वासणारे देखील ह्या 5 इंद्रियाच्या बाहेर आम्हाला जाऊन एक 6वं इंद्रिय जे आतमध्ये आहे, विश्वासाचं इंद्रिय. कुठलं इंद्रिय? सगळे म्हणा, विश्वासाचं इंद्रिय. तुमचं आणि माझं बोलणं विश्वासाच्या इंद्रियाने असलं पाहिजे. तुमचं आणि माझे कर्म विश्वासाचे इंद्रिय असले पाहिजेत. तुमच्या मध्ये प्रियांनो ख्रिस्त वस्ती करतो. हालेलुया. तुमच्या माझ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त वस्ती करतो. येशू ख्रिस्त आमच्यामध्ये गौरवाची आशा आहे. आमेन. आणि म्हणून जेव्हा आम्ही बोलायला लागतो त्यावेळेस गोष्टी घडायला लागतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण बऱ्याचशा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी घडायला लागल्यात, ते बोलायला लागतात. ओके, देवबाप तुम्हाला कृपा देव काही गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी. प्रभू तुम्हाला सहाय्य करो काही गोष्टी तुमच्या जीवनात समजून घेण्यासाठी.
काही 1-2 वर्षापूर्वी माझा हा गुडघा दुखत होता. ओके, असं मी माझ्या घरी अजून सांगितलं नाहीये ते. हो. आणि मग खूप दुखत असे. मी गडावर चढत असताना दुखत असे. मी चालत असताना दुखत असे. मी बऱ्याच गोष्टी. पण मी माझ्या त्या गुडघ्याला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्याने तुला आरोग्य मिळालेलं आहे. ओके. आय यूज्ड टू स्पीक वर्ड. त्याच वेळेला अजून कोणाचं तरी मला माहित आहे एका मुलीचा गुडघा दुखत होता. ती डॉक्टरकडे गेली. तिने ट्रीटमेंट, तिलाही बरं वाटलं. मला मला माहित नाही किती दिवस लागले आणि कधी ते दुखणं बंद झालं. कधी दुखणं बंद झालं मला आठवत पण नाही. पण मी त्या दुखण्याला सांगितलं, तुला माझ्या शरीरात राहता येणार नाही. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला यू आर क्रिएटेड फॉर हिज ग्लोरी. सगळे म्हणा, मी देवाच्या गौरवासाठी निर्माण केलेलो आहे. यू आर क्रिएटेड फॉर हिज ग्लोरी. जर तुम्हाला हे जर समजलं ना, आणि तर तुम्ही प्रियांनो त्या विश्वासामध्ये चालाल. तुम्हाला वरून कुठून काही मिळणार नाहीये. देवाने तुमच्या आतमध्येच जीवन ठेवलेलं आहे. तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त वास करतो, जो सर्वांना आरोग्य देणारा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही जसं सकाळी चहा घेता, ऑफिस मध्ये गेल्यावर चहा घेता, संध्याकाळी 5ला चहा घेता, काही लोक झोपताना पण चहा घेतात. चहा प्रेमी. तसं देवाचं वचन का नाही घेत? स्पीक वर्ड ऑफ गॉड. इट्स अ हेल्थ टू युअर बॉडी. हे तुमच्या शरीराला आरोग्य प्रियांनो, कारण देव त्याचं गौरव करू इच्छितो. या हग्गाईच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो की पहा, तुम्ही डोंगरावर जा, तिथून जाऊन तुम्ही लाकडं आणा. बऱ्याच गोष्टी त्यातून आम्ही शिकू शकतो. पण हग्गाईच्या पुस्तकातून काही वचन आज मी तुमच्यासाठी वाचणार आहे. ओके, पहा, ज्या वेळेस तुम्ही डोंगरावर जाणार आहात, देव परमेश्वर म्हणतो तुमच्यासाठी मी आकाश आणि पृथ्वी हलवणार आहे. आमेन. आपण हग्गाईच्या पुस्तकात 2ऱ्या अध्यायामध्ये 4थ्या वचनापासून काही वचन वाचूया. ओके. हे जरुबाबेला हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. असं मी नाही म्हणत, परमेश्वर म्हणतो. सगळे म्हणा, हिम्मत धर. आपल्या शेजाऱ्याला सांगा ना, हिम्मत धर. हालेलुया. बा पुढं. हे मुख्य याजका यहोसादाकाच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. देशातल्या सर्व रहिवाशांनो, हिम्मत धरा व कामास लागा. कामास लागा. मी तुम्हा बरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परमेश्वर प्रियांनो, या म्हणजे जुन्या करारातल्या लोकांपेक्षा तुमच्या बरोबर जास्त आहे. त्याचं नाव इम्मानुएल आहे. आम्हा बरोबर असणारा देव, माझ्या बरोबर असणारा देव. हिम्मत धर. पुढं. तुम्ही मिस्र देशातून निघाला तेव्हा तुम्हा बरोबर केलेला करार कायम आहे. परमेश्वर त्याचा करार कधीच विसरत नाही प्रियांनो. त्यांनी हा नवा करार केलेला आहे. आज या नवा कराराच्या रक्तामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. पण कधी कधी आम्ही विसरून जातो. हे ह्या करारामध्ये त्यांनी त्याचे नियम माझ्या अंतःकरणात लिहिलेले आहे. ह्या करारामध्ये त्यांनी माझ्या सर्व पापांची क्षमा करून टाकलेली आहे. या करारामध्ये देवाची कृपा मला मिळालेली आहे. आमेन. पुढं. माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. प्रियांनो, देवाचा आत्मा त्यांनी ओतनी केलेला आहे, ओतलेला आहे. द होली स्पिरिट इज विथ यू ऑल द टाइम. सगळे म्हणा, पवित्र आत्मा माझ्यासह सर्वदा आहे. मी त्याच्या बरोबर सहभागिता करतो.
प्रियांनो, तो आशीर्वाद शेवटचा आहे ना, तो फक्त घेण्याचा नाही, अनुभव घेण्याचा आहे. देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता. यू हाव टू फेलोशिप विथ हिम. आणि तेच वचन सांगत आहे पुढं, तुम्ही भिवू नका, तुम्ही भिवू नका. कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, हा, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन ही हलवून सोडीन. तुम्ही माझ्यासाठी प्रेशस आहात. देव परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी मौल्यवान आहात. सगळे म्हणाल का, मी देवासाठी मूल्यवान आहे. काय आहे? यू आर प्रेशस. मी तुझ्यासाठी आकाश पृथ्वी हलवेन. प्रेज द लॉर्ड. आता याच्यावर कोणीतरी विश्वास ठेवायला पाहिजे की देव हे करण्यास समर्थ आहे. तो आकाश पृथ्वी हलवेल. देव अद्भुत आहे. इनफॅक्ट ह्या 2 अध्यायाच्या सर्वात शेवटचं वचन असं सांगतं. मला मराठीमध्ये तो काय शब्द वापरला माहित नाही, पण इंग्लिशमध्ये म्हटले, आय विल मेक यू सिग्नेट. मी तुला माझ्या हाताची अंगठी बनवेल. काय? पण सर्वात शेवटचं वचन काय आहे? सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हा, त्या दिवशी हे जरुबाबेला, शलतियेच्या पुत्रा, माझ्या सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन. मी काय करेन? प्रियांनो, अंगठी प्रेशस असते नाही का? अंगठी ही विवाहामध्ये एक्सचेंज केली जाते. मागच्या काही दिवसांमध्ये मला वाटतं डिसेंबर पासून आतापर्यंत मी 7-8 विवाहामध्ये सहभागी झालो. आणि मग प्रत्येकाने अंगठी. काल पण एक 25 वर्षाच्या अॅनिव्हर्सरीच्या एका सेलिब्रेशन मध्ये मी होतो. मग त्यांनी दोघांनी हिऱ्याची अंगठी एकमेकाला दिली. वाव. पण ती अंगठी जी आहे ती देव परमेश्वर म्हणतो, तुला मी माझ्या अंगठीमध्ये ठेवेन. यू आर प्रेशियस टू मी. यू आर प्रेशियस टू मी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आपण जाऊ त्या दुसऱ्या अध्यायाच्या किती वचन वाचतोय आपण? मी आकाश पृथ्वी हलवीन. हा, मी सर्व राष्ट्रास हलवून मी सोडीन. सर्व राष्ट्रांना हलवून सोडीन. म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील. हालेलुया. आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन. मी हे मंदिर वैभवाने भरणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. पुढे जाऊया आपण. रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल. वचन 9 म्हणतं की द ग्लोरी ऑफ दिस टेम्पल, द ग्लोरी ऑफ द लॅटर टेम्पल शॅल बी ग्रेटर दॅन द फॉर्मर. काय तुम्हाला जर पहिली ग्लोरी माहित नाहीये, पहिली ग्लोरी, पहिलं जे गौरव, पहिलं जर तेज तुम्हाला माहित नाहीये, तर मग हे तुम्हाला कळणार नाही काय आहे. ओके. ज्यावेळेस शल्मोनाने मंदिर बांधलं प्रियांनो, ते त्यावेळेस गौरव तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा शल्मोनाने त्याचं मंदिर बांधलं आणि परमेश्वराचं तेज तिथं उतरून आलं. आम्हाला ते दुसरे इतिहास पुस्तकाचा 5वा अध्याय आणि 11 ते 14 वचनामध्ये, याजक तिथं उभा राहू शकत नव्हता. याजक उभा राहून परमेश्वराची आराधना करू शकत नव्हता. एवढं तेज उतरून आलं आणि ते आतमध्ये प्रवेश करू शकत नव्हते. दुसरे इतिहास पुस्तकाचा 5वा अध्याय आणि 11 ते 14 वचन. याजक पवित्र स्थानातून बाहेर आले. जितके याजक हजर होते तितक्या सर्वांनी आपणास पवित्र केले होते. त्यांनी यावेळी पाळ्यांचा क्रम सोडिला होता. जितके लेवी गाणारे होते, म्हणजे अर्थात आसाफ, हेमान, यदूतून, तितके सगळे आपल्या पुत्रासह व भाऊबंदासह सणाची वस्त्रे लेवून सांजा, सारंग्या, 13 वचनापासून वाचा पुढं. हा. करणे वाजविणारे व गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले. हालेलुया.
आणि करणे झांजा आदी आदी करून वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्च स्वरे करू लागले. ती अशी, तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे. त्या समयी परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापिले. प्रियानो, तो चांगला आहे आणि त्यावेळेला ते मंदिर मेघाने व्यापले. पुढं त्या मेघामुळे याजकास सेवा चाकरी करण्यास उभे राहावे ना, कारण परमेश्वराच्या तेजाने देव मंदिर भरून गेले. प्रियानो, परमेश्वराच्या तेजाने ते मंदिर, आणि परमेश्वर त्याच्या तेजाने तुमचं जीवन भरू इच्छित. तुमचं आणि माझं जीवन त्याच्या तेज, इट्स इट्स आणि द होली स्पिरिट, इट्स अ क्लाउड. आणि आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या भावा, माझ्या बहिणी, तुझ्यामध्ये तो 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 मेघ, ते तेज तुझ्यामध्ये राहत. तो तेज, तो मेघ तुझ्यामध्ये राहतो. 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 द ग्लोरी ऑफ गॉड ड्वेल्स इन यू. परमेश्वराने अभिवचन दिलं, यू आर द टेम्पल ऑफ द होली स्पिरिट. यू आर, म्हणाल का, मी परमेश्वराचं, पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. प्रियांनो, तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहात. गॉड ड्वेल्स इन यू. आता प्रश्न फार महत्वाचा आहे. या हग्गाईच्या पुस्तकामध्ये, ऍक्च्युली हग्गाईचं पुस्तक कशासाठी लिहिलं गेलं तर देर वॉज अ रेमिनंट जे पाठवले मंदिर बांधण्यासाठी आलेले. ओके, ते यरुशलेमात आलेत, मंदिर बांधायच्या उद्देशाने आलेले आहेत. आता 16 वर्ष झाले ते तिथून आले. ते सर्वजण दास्यामध्ये होते, देवरीन गुलामगिरीमध्ये होते. तिथून ते आले, पण 16 वर्ष झाले मंदिर बांधलं काम करत नव्हते. दे वर नॉट रेडी टू बिल्ड. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये तुम्ही जर गेला, हग्गाईच्या पहिला अध्यायाचं 2, 3, 4 वचन, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, परमेश्वर त्यांना डायरेक्ट बोलत आहे. हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही. वेळ अजून आलीच नाहीये. परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. बा तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गई संदेश त्याच्याद्वारे प्राप्त झाले. ते असे, हा, इकडे मंदिर ओसाड फार फार चॅलेंजिंग शब्द तो वापरत आहे. अरे, तुम्ही इथं आलेला आहात मंदिर बांधण्यासाठी, आणि इथं मंदिर ओसाड पडलेलं आहे. इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे. तुम्ही तुमच्यासाठी घर बांधता. देयर इज नथिंग रॉंग, तुम्ही चांगल्या घरामध्ये, पण देवाच्या घरासाठी काम करण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. हालेलुया. आणि वाचलं का पूर्ण वचन? असा समय आला आहे. असा समय आलाय देवा माझ्या भावना, आणि त्यासाठी परमेश्वर म्हणतो डोंगरावर जा. यू हॅव टू क्लाइंब द माउंटन. डोंगरावर चढणं सोपं नाहीये. डोंगरावर चढणं हे बरस त्रासदायक आहे. श्वास लागतो, कष्ट लागतात. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी आपापले घर बांधले असतील किंवा घरासाठी धावपळ केली असेल, आणि तुम्हाला माहित आहे काय लागतं. परमेश्वर म्हणतो देवाच्या घरासाठी काम करा, कारण मला माझं गौरव तुमच्यामध्ये प्रगट करायचंय. दॅट्स माय थिंग. 8वं वचन आणि सुरुवात जी आपण केली ना, त्यातलंच 8वं वचन काय म्हणतं? डोंगरावर जा, डोंगरावर जाऊन लाकडे आणा. डोंगरावर जाऊन लाकडं आणा. प्रियांनो, 2 प्रकारे गोष्टी आहेत ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. डोंगर रिप्रेझेंट्स द प्रेयर पॉइंट. डोंगर आम्हाला जिथं देव आणि माझी भेट होती ती जागा आहे. डोंगर अशी जागा आहे ज्या ठिकाणी मी आणि देव भेटतो. येशू ख्रिस्त वारंवार डोंगरावर जात असे आणि डोंगरावर देवापासून तो भेटत असे. मोशे डोंगरावर जात होता, तो देवा सांगते इट्स अ रिलेशनशिप. डोंगर
तुम्ही देवासमोर जा. जे देव बोलतो, जे देवाला देवाला हवाय ते तुम्ही द्या, ते घेऊन या. लाकड रिप्रेझेंट्स टू थिंग्स. यांनो, लाकड हे जीवात्म्याचं पण दर्शक आहे. जे देवाला आत्मे, जे तुम्ही डोंगरावर असता तिथं देवा सांगते वेळ घालवता, लोकांसाठी मध्यस्थ करता, आत्मे जिंकले जातात देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या मंडळीमध्ये त्यांना घेऊन या. तेवढंच नव्हे तर देवाच्या कार्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करा, जे देवाला हवाय. आय एम टेलिंग यू. आणि ज्या वेळेला तुम्ही ते कराल ना, त्यावेळेस फार अद्भुत गोष्टी होत. 7व्या वचनापासून, 7वं वचन वाचायचं का आपण? 7वं. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. अरे, आमच्या मार्गाकडे लक्ष लावा. तुम्ही सपाटीवरच जीवन जगताय का? तुमचं जीवन सपाटीवरच आहे का? डोंगरावर जाण्यासाठी तयार नाही का? प्रार्थनेची वेळ असते ना सकाळी सकाळी, लीडरशिपची प्रार्थना असते. आणि काही लीडर्स नाही का घरी बसून आराम करतात. नाही, उठता येत नाही 5 सकाळी. नाही, आम्ही प्रत्येक जणाला कॉल आहे प्रियांनो, आम्हाला डोंगरावर जाण्यासाठी. यू यू हॅव टू आस्क गॉड फॉर दॅट. ओके, पुढे जाऊया. डोंगरावर जाऊन लाकडे आणा व आपण 9वं वचन वाचू. 9वं वचन. तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली पण हाती थोडे लागले. बा, जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातला. हे का? फार चॅलेंजिंग आहे, फार आव्हानात्मक प्रभू बोलत आहे. देवबापाला तुम्हाला आता जे तुमचं आहे त्यापेक्षा भूत पटीने द्यायचं आहे. हालेलुया. पुढे वाचा. हे का असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करीत आहात. म्हणून तुम्हामुळे आकाशाने दहीवर आवरून 9व्या वचनापर्यंत वाचायचंय. 9व्या वचनापर्यंत. परमेश्वर फार काही गोष्टींमध्ये आमच्या संगती जेव्हा बोलतो प्रियांनो, तो फार आव्हानात्मक बोलतो. आणि काही लोक म्हणले, पास्टर हे जुन्या करारातलं पुस्तक आहे, आमच्यासाठी नाही आहे. बायबलचं वचन आम्हाला स्पष्टरित्या सांगतं, जे काही जुन्या करारात लिहिलेलं आहे ते आमच्या बोधासाठी लिहिलेलं आहे. ओके, आम्ही आमचं तारण कुठल्या नियमशास्त्राने झालेलं नाही, 100% नाही. पण जे काही जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे आमच्या बोधासाठी लिहिलेलं आहे, असं स्पष्ट आम्हाला लिहिलेलं आहे. जर तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी गमवत आहात तर तुम्ही स्वतःच जीवनाचं परीक्षण करा की मी देवाच्या मंदिरासाठी, मंडळीसाठी, चर्चसाठी काय गुंतवणूक करत आहे. आय वॉन्ट यू टू थिंक अबाउट इट, प्रे अबाउट इट. दावीद महाराज बद्दल म्हटलं, हा देवाच्या अंतःकरणासारखा व्यक्ती आहे. पण त्याच्या जीवनामध्ये तो म्हणतो, माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मी परमेश्वराच्या घरामध्ये वस्ती करेन. आणि परमेश्वराचं घर हे म्हणजे प्रियांनो स्वर्गामधलं नाहीये. ह्या पृथ्वीवर परमेश्वराचं घर म्हणजे ही मंडळी आहे. देवाच्या घरात तू कसं वागलं पाहिजे तिमोथ्या, मी तुला सांगतो. तुम्ही जर वाचात ते, हे देवाचं घर आहे. ह्या देवाच्या घरामध्ये तुम्ही कसं राहिलं पाहिजे. देवाचं घर देवाने दिलेलं आहे. त्यासाठी माझं हृदय, मला माझ्या त्या देवाच्या शुक्रवारचा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी कळल्या. आपण 13 वचन वाचूया, 13 आणि 14. हग्गायचं पुस्तकाचा पहिला अध्यायाचं 13 आणि 14 वचन. मग परमेश्वराचा निरोप हग्गय याने परमेश्वराचा निरोप लोकास कळविला. तो म्हणाला, मी तुम्हा बरोबर आहे. परमेश्वर म्हणतो की मी तुमच्या बरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो. यहूदाचा प्रांताधिकारी शलतियेल याचा पुत्र जरुबाबेल, मुख्य याजक यहोसादक याचा पुत्र यहोशवा व सर्व अवशिष्ट लोक यांच्या आत्म्यास परमेश्वराने स्फूर्ती दिली. तेव्हा ते जाऊन आपला देव
सेनाधीश परमेश्वर याचे मंदिर बांधण्याच्या कामास लागले. हालेलुया. कुठेतरी देवाच्या आत्म्याने त्यांच्या हृदयाला स्फूर्ती दिली आणि मग काहीतरी काम घडायला लागलं. हालेलुया. माझ्या भावानं बहिणीनं ही ही रियालिटी आहे. देव परमेश्वर आज त्याच्या आत्म्याद्वारे तुमच्या हृदयाला स्फूर्ती देव आणि देवाचं जे ट्रेनिंग सेंटर आहे ते लवकरात लवकर बांधलं जा. आमेन. फार गरजेचं आहे. हे काही मी तिथे जाऊन राहणार नाहीये किंवा कोणीतरी नाही. हे हे तुमच्या माझ्याद्वारे ह्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारत देशामध्ये खूप लोक तयार होऊन शिष्य बनून जाणार आहेत. आमेन. हालेलुया. त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस होतील, वेगवेगळे पास्टर्स येतील आणि त्या प्रत्येक गोष्टीचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये असेल. आज देवाचा आत्मा तुम्हाला संजीवित करो. हे गरजेचं आहे तुम्हाला आणि मला समजण्यासाठी. हग्गाच्या पुस्तकातून अजून दुसरा अध्याय 18 आणि 19 वचन वाचूया. यास्तव आजपासून मागच्या म्हणजे 9व्या महिन्याच्या 24व्या तारखेस परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला. त्या मागच्या काळाकडे लक्ष पुरवा. कोठारात काही धान्य आले आहे काय? द्राक्षलता, अंजिराचे झाड, डाळिंब व जैतून यास काही फळ आले नाही. आजच्या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईन. माझ्या भावना बहिणी, ज्या दिवशी ह्यांनी निर्णय केला त्यांना उत्साह झाला, पवित्र त्यांनी काम करायला. परमेश्वर म्हणतो तुम्ही देवाच्या मंदिरासाठी काम करायचा निर्णय केला, आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. हालेलुया. आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. आजच्या दिवसापासून, फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स, द डे यू स्टार्ट बिल्डिंग द किंगडम ऑफ गॉड, ज्या दिवशी देव मंदिर देवाच्या मंदिराचं देवाच्या राज्याचं काम करता त्या दिवसापासून. आणि मग पुढं प्रियांनो 20 वचन, दुसरा अध्यायाचं 20 वचन. महिन्याच्या 24व्या दिवशी हग्गयाला परमेश्वराचे वचन दुसऱ्याने प्राप्त झाले की, यहुदाचा प्रांताधिकारी जरुबाबेल यास सांग, मी आकाश व पृथ्वी ही हलवून सोडीन. प्रियांनो लक्षात ठेवा, देव परमेश्वर तुमच्या माझ्यासाठी आकाश आणि पृथ्वी हलवणारा परमेश्वर आहे. पुढं, मी राजाचे तख्त उलथून टाकीन. बापरे, राजाचे तख्त उलथून टाकणारा तुमचा परमेश्वर आहे. पुढं, राष्ट्रांच्या राज्याचे बल नष्ट करीन. अरे बापरे. हा, रथ व रथी उलथून टाकीन. मी रथांना देखील उलथून टाकेन तुमच्यासाठी. तुम्हाला व्हॅल्यू वाटतोय का? तुम्हाला स्वतःबद्दल ती किंमत, यू आर व्हॅल्युएबल, तुम्ही फार मौल्यवान आहात. मी राजांना देखील हलवून टाकेन. आमेन. तुम्ही कसे चालता प्रियानो ह्या पृथ्वीवर? हे, आय एम अ चाइल्ड ऑफ गॉड, मी देवाचं मूल आहे. हे, याच्याशिवाय कमी चालू नका प्लीज. कारण देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. देवाने तुम्हाला मला निवडलेलं आहे या पृथ्वीवर प्रभाव टाकण्यासाठी. यू आर प्रेशियस. तुमच्यासाठी देवबाप काही करू शकतो. पुढे जाऊया. घोडे व त्यावरले स्वार पतन पावतील, प्रत्येक आपल्या भावाच्या तरवारीने पडेल. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी हे जरुबाबेला, शेलतियेच्या पुत्रा, माझ्या सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन. मी तुला मुद्रेच्या अंगठीसारखे करेन, असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. मी तुला मुद्रेची अंगठी करेल असं परमेश्वर. ही मुद्रेच्या अंगठीबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती असायला पाहिजे. ज्या वेळेस तुम्हाला माहिती आहे ना, योसेफ माहिती आहे का? उत्पत्ती मधला योसेफ माहित आहे का? इथला योसेफ नाही बोलत मी उत्पत्ती मधला योसेफ म्हणतो, जो त्याच्या वयाच्या अगदी लहान वयात, मला माहित नाही किती वय होतं, कदाचित 14-15 वर्षात तो विकला गेला गुलाम म्हणून. 10 वर्षांनी पोटिफरच्या घरामध्ये काम केलं. 3 वर्ष तो जेलमध्ये होता. आणि मग ज्या दिवशी त्याने राजाचं स्वप्न त्याचा अर्थ सांगितला, एका रात्रीमध्ये त्याचं जीवन बदललं. राजाने काय केलं माहित आहे का? फार सुरेख गोष्ट केली. ओके, त्याच उत्पत्तीचं पुस्तकाचा 41 अध्याय आणि 42 वचनापासून पुढं.
आय वॉन्ट यू टू रीड दॅट. कारण ती फार सुरेख गोष्ट केली. योसेफ, तुम्ही प्रियांनो योसेफासारखे आहात. यू आर नॉट अ सिम्पल पीपल. उत्पत्ती 41. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून अरे, फारोने आपल्या बोटातली मुद्रिका काढली योसेफाच्या बोटात आणि घातली. म्हटलं, योसेफ, आता हे तुझ्या बोटात ही मुद्रिका मी घालत आहे. देव पित्याने, प्रियांनो, देव पित्याने आपल्या हा बोटातली मुद्रिका काढली आणि येशूच्या पोटात घातली. पुढं त्याला तलम तागाची वस्त्रे लेविली त्याला वस्त्र दिली. आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. वाव. पुढं मग त्याला आपल्या मागच्या रथात बसविले. प्रियांनो, देवाने ख्रिस्त येशूबरोबर तुम्हाला मला स्वर्गीय स्थानी बसवलेलं आहे. हालेलुया. पुढं आणि मुजरा करा असे ते त्याच्या पुढे ललकारत चालले. योसेफाला मुजरा करा. तो एक गुलाम होता, तो एक कैदी होता. गुलाम आणि कैदी असणाऱ्या व्यक्तीला एका रात्रीमधून त्याचं जीवन बदललं. पुढं या प्रकारे त्यांनी त्याला अवघ्या मिसर देशावर नेमिले. आमेन. वाचा 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 पुढे. फारो योसेफास म्हणाला, मी फारो खरा, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलविणार नाही. वाव. इमॅजिन, अख्ख्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलवणार नाही तुझ्याशिवाय. व्हॉट, काय अधिकार मिळाला. माझ्या भावानं बहिणीनं, तुम्हाला सांगतो, ह्या पृथ्वीवर तुम्ही अधिकारी आहात. देवाने तुम्हाला राज्य करते म्हणून. प्रॉब्लेम असा आहे की ह्या वचनांपासून आम्ही स्वतःला दूर ठेवतो. बाकीच्या गोष्टीमध्ये आम्ही अधिकार करायचा प्रयत्न करतो. ह्या जगाचं नॉलेज घेऊन आम्ही. पण तुम्हाला माहित आहे का, देवाची इच्छा रोमकराच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये आणि किती वचन आहे ते, 17 वचन सांगतं की ख्रिस्त येशूच्या द्वारे ह्या जीवनामध्ये तुम्ही राज्य करावा. कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे, त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, मरणाचे राज्य सुरू झाले, मरणाने राज्य केलं. तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान. अरे, हे कृपा म्हणजे काही लोक ते स्वीकारतच नाही. कृपा म्हणजे काय त्यांना माहित पण नाहीये. खूप जणांना माहित नाही कृपा. अरे, तुमची योग्यता नसताना मिळालेली गोष्ट तुम्ही स्वीकारली का, ती येशू ख्रिस्ताने या स्वर्गातून पृथ्वीवर घेऊन आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. माझी योग्यता नाहीये, पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे कृपेचे आणि नीतिमत्वाचे दान. कुठलं दान? नीतिमत्व म्हणजे काय? देवासमोर पाप विरहित, भय विरहित, दोष विरहित, कमीपणा विरहित उभं राहायची क्षमता. आणि हे गिफ्ट आहे. काय आहे? काय आहे? हे दान आहे. इट्स अ गिफ्ट. ह्याची विपुलता स्वीकारतात जे स्वीकारतात. देव देत नाही. देवाने ओतून टाकलंय. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ती स्वीकारायची. हे देवा, जाऊन देवासमोर उभा राहतात. मी तुझ्या समोर आलोय. काल त्या भावानी माया सांगते असा वागला म्हणून माझ्या मनामध्ये राग आहे. त्याला कृपा दे ना, तुला कृपा मिळाली तर. हॅलो, नाही मी वरून कृपा घेतो, पण हे कृपा देणारे लोक आम्ही असले पाहिजे. नाही मी नाही जाऊ शकत. माझ्या मनामध्ये राग आला होता, मी देवासमोर. नाही देवा, मी जसा आहे येशू ख्रिस्तामुळे तुझ्या समोर उभा आहे मी. आमेन. माझ्या प्रियांनो, ही रियालिटी ज्याला कळत नाही ना, ज्याला कळतं ना, समजतं ना की मी काहीच नाही, मी जे आहे येशू ख्रिस्तामुळे, मी येशू ख्रिस्तासाठी उभा आहे. पुढे काय म्हटलंय? ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. आम्ही राज्य करते आहोत. सगळे म्हणा, येशू ख्रिस्ताकडून. किती लोकांनी हात आणलेले तिथं? करा ना हात वर. मी कृपेचा व नीतिमत्वाचा येशू ख्रिस्ताच्या द्वारे
स्वीकार करतो आणि येशू ख्रिस्ताद्वारे माझ्या जीवनात या जगात मी राज्य करतो. योसेफा, मी तुला मुद्रा घातलेली आहे. आय वॉन्ट यू टू रूल. तुझ्या तुझ्या शब्दाच्यामुळे कोणी हाते हलवणार नाही, पायी हलवणार नाही. ओके, व्हॉट अ वंडरफुल. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एस्तेरेला देखील तेच आशीर्वाद मिळाले. एस्तेरेचा 8व्या अध्यायाचं 2रं वचन. ओके, मुद्रा. हमान जो ही वॉज अ मॅन ऑफ गॉड, त्याला राजाने मुद्रा दिली. एस्तेर 8:2. हामानाकडून घेतलेली मुद्रा राजाने काढून मर्दखयास दिली. Amen. एस्तेरने मर्दखयास हामानाच्या घराचा कारभारी नेमिले. प्रियांनो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हमानाच्या हातातून काढून, क्षमा करा मगाशी मी स्टेटमेंट चुकीचे केलं. हमान देवाचा माणूस नव्हता, मर्दकाय देवाचा माणूस होता. ओके, दॅट वॉज माय मिस्टेक. पण मर्दकायच्या जी मुद्रा हमानाकडे होती ती काढून घेतली. लक्षात ठेवा प्रियांनो, हमान रिप्रेझेंट्स द एनिमी, सैतान. मर्दकाय रिप्रेझेंट्स जीसस क्राइस्ट. त्याच्या हातातली मुद्रा काढून येशूच्या हातामध्ये घातली. आणि तुम्ही आणि मी येशूबरोबर राज्य करणारे लोक आहोत. प्लीज, त्याच्याशिवाय कमी जीवन जगू नका. पण त्यासाठी तुम्ही माझे सिग्नेट होणार आहात, माझी पण माझ्या घराच्या गोष्टींकडे लक्ष द्या. त्या डोंगरावर जा, त्या ठिकाणी. नव्या करारामध्ये आहे का? नव्या करारामध्ये बायबलचं वचन सांगतं की मी तुम्हाला गौरवातून गौरवामध्ये बदलत नेणार आहे. 2 कोरिन्थीकरास पत्र 3 अध्याय 18 वचन. मी संपवतो प्रियांनो काही क्षणामध्ये. ओके, आय जस्ट वॉन्ट टू एंड. काही क्षणामध्ये. तर आध्यात्मिक सेवा विशेष करून तेजस्वी होणार नाही काय? कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्व ती किती विशेष करून अधिक तेजोमय असणार. अच्छा, 2 Corinthians chapter 3 verse 18 verse 18. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले, आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत. आम्ही प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत. आणि प्रभू जो आत्मा, त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. ऍक्च्युली इथं म्हटलेलं आहे, वी आर ट्रान्सफॉर्म फ्रॉम द ग्लोरी टू ग्लोरी. माझ्या भावना बहिणींनो, माझा देव तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या गौरवाने पुरवणारा परमेश्वर आहे. त्याच्या गौरवाने. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला मला त्या डोंगरावर जायचं आहे. त्या डोंगरावर देवबापासाठी थांबायचं. तू लाकडं घेऊन यायचे. व्हॉट एव्हर गॉड सेज. देवबापा तुला पाहिजे आहे. लक्षात ठेव, मी सांगतो ते नाही. व्हॉट एव्हर गॉड सेज. तुमच्यापैकी काही लोकांनी काही कमिटमेंट केलेले आहेत. जर तुम्ही समर्पित केले आणि आम्हाला काही दिवसांमध्ये ते हवे आहे. प्रे टू गॉड. गॉड इज फेथफुल फ्रेंड. तो आकाश आणि पृथ्वी हलवणार आहे, राष्ट्र हलवणार आहे आणि तुमच्यासाठी गोष्टी आणणारा परमेश्वर आहे. आमेन. आणि ह्या दिवसापासून मी तुला आशीर्वाद, तू माझ्या घरासाठी केलंस ना, मी तुला आशीर्वाद करतो की नाही. तर देव कधी अट घालत नाही प्रियांनो. ख्रिस्त येशूमध्ये देव तुम्हाला आशीर्वाद देणार, पण देवाचे आशीर्वाद अमर्यादपणे तुमच्यासाठी वाढू शकतात. यू कॅन एक्सपिरियन्स द ग्रेट ब्लेसिंग्स इन युअर लाईफ. हालेलुया, हालेलुया. फक्त नाही का, फिलिपिकरास 4 अध्याय 19 वचनामध्ये लिहिलं ना, माझा देव तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या गौरवाने त्या संपूर्ण पुरवेल. पण तुम्हाला माहितीये का, हे फिलिपिकरासच्या मंडळीला का लिहिलं? तर तुम्ही पहिला अध्याय वाचला तर सुवार्तेच्या कार्यामध्ये फिलिपिकरासची मंडळी पाऊला बरोबर
पार्टनर होती. दे वर पार्टनर विथ हिम. ते सुवार्तेकारात त्याला पैसे देत होते. तू सेवा कर, आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करतो आणि पैसे देतो. आमेन. तर तुम्ही 4था अध्याय वाचला तर तिथं देखील 14 ते 19 वचनामध्ये ही स्पीक्स अबाउट इट. निश्चितच देव आमचा पुरवठा करणार आहे. मी माझ्या जीवनात अनुभव घेतलेत अद्भुतरित्या, चमत्कार करणार आहे. पण आज मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, देव परमेश्वराची अशी योजना आणि अशी इच्छा नाहीये की आम्ही फक्त चमत्काराने जीवन जगावं. देवाची इच्छा आहे की तुम्ही भरपुरीतून जीवन जगावा. ऐका, ही ही रियालिटी तुम्हाला सांगतो. चमत्कार अरण्यात घडले, वतनी देशामध्ये सर्व काही जे उत्पन्न झालं त्यातून ते जगले. आमेन. दुधामधाच्या प्रवाहामध्ये तुम्ही जीवन जगावं ही देवाची इच्छा आहे. आमेन. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, चमत्कार प्रेज गॉड मी विश्वास होतो माझ्या जीवनात घडलेत. मी अनुभव घेतलेले आहेत आणि अजूनही घेतो. पण त्यापेक्षाही परमेश्वर तुम्हाला भरपुरीमधून, तुम्ही भरपुरीमधून देवाच्या राज्यामध्ये द्यावं ही देवाची इच्छा आहे. तुम्ही या राज्यामध्ये राज्य करावं. प्रभू करो प्रियांनो, ह्या गोष्टी आपण विसरू नये आणि लक्षात ठेवावं. मी तुम्हाला विनंती करतो, घरी जा, हग्गाईचं पुस्तक वाचून काढा. स्पेंड टाइम, रीड. 2च अध्याय. देवाचा आत्मा तुमच्या सांगती बोलो आणि देव परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो. हालेलुया. काही क्षणामध्ये आपण ह्या मेजात जाणार आहोत प्रियांनो. हा मेज कुठल्याही मनुष्याचा नाहीये. ओके. हा मेज कुठल्याही मानवाने तयार केलेला मेज नाहीये. हा परमेश्वराने केलेला मेज आहे. मी तुम्हाला विनंती करतो, ह्या मेजामध्ये धैर्याने प्रवेश करा. हा नवा करार आहे. हा मेज आहे ना, हा नवा करार आहे. देवाने करार केलाय. माझा करार तुमच्या सांगती आहे. आणि तो करार हा आहे की मी माझी सर्व वचन तुमच्या अंतःकरणावर लिहीन. सर्वजण मला ओळखतील. कोणाला सांगावं लागलं ना, आपल्या भावाला, बाळाला पण नाही, त्याला ओळखा नाही, सर्व देवाला ओळखतील. हा करार देवाला ओळखण्याचा करार आहे. जर तुम्ही त्या येशूला ओळखलेला आहे तर हा तुमच्यासाठी आहे प्रियांनो. त्यांनी त्या दिवशी भाकर घेतली हे आणि रक्त प्याला घेतला. हे रक्त माझ्या नव्या कराराचं रक्त आहे. माझ्या भावना बहिणींनो, देव परमेश्वर, देव तुम्हाला एक स्पेशल कॉलिंग दिलेलं आहे आशीर्वादामध्ये जीवन जगण्यासाठी. मार्काच्या शुभवर्तमानामधून मी काही वचन वाचतो तुमच्यासाठी. मार्काचा शुभवर्तमान 14 अध्याय आणि 22 वचनापासून पुढे. आणि ते जेवित असता त्याने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. मग त्याने प्याला घेतला, उपकार स्तुती करून तो त्यांना दिला मग ते सर्व त्यातून प्याले. आणि तो त्यांना म्हणाला, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पुष्कळांसाठी ओतले जात आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षरस पिन त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलाचा उपज आतापासून पिणारच नाही. नंतर गीत गाऊन ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. प्रभुभोजनाच्या वेळेला त्यांनी गीत गायलं. आणि त्या अगोदर तो म्हणाला, हे जे रक्त आहे माझ्या नव्या कराराचं रक्त आहे. आपले काही क्षण आपले डोळे बंद असताना माझी इच्छा आहे प्रियांनो, देवाच्या वचनामध्ये आम्हाला सांगितलंय की जेव्हा केव्हा आम्ही या मेजात सहभागी होतो, शरीराला न अनुलक्षून तो खातो व पितो, तो खाण्याने आणि पिणारे आपल्यावर दंड ओढवतो. आणि म्हणून आम्हाला त्या ख्रिस्ताच्या शरीराची ओळख होण्याची गरज आहे. तो माझ्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला. माझे श्राप त्यांनी वाहिले त्या वधस्तंभावर. माझे रोगाजार त्या क्रूस खांबावर तो मोडला गेला.
माझ्या भावा, माझ्या बहिणी, ही जी भाकर घेणार आहेस, या सर्व गोष्टीची आठवण तुला होणार आहे. त्यांनी शरीर मोडलं, त्याने त्याच्या शरीराला प्रियांनो जखमा झाल्या. तुमचे माझे आजार, श्राप, रोग, पाप तो ठेचला गेला त्या वधस्तंभावर. ते शरीराला नानुलक्षून. लक्षात ठेवा, हा रूढी परंपरा नाही आहे, पण येशूचं शरीर आहे. ते रक्त त्या प्यालामधून तुम्ही आज घेणार आहात. प्रियानो, ते साधं सुद्धा नाहीये. ते नव्या कराराचं रक्त, त्या वधस्तंभावर त्याच्या शरीरातला थेंब थेंब त्या रक्ताचा सांडला, ह्यासाठी की तुझे सर्व पापांची क्षमा व्हावी. तुला परमपवित्र स्थानात प्रवेश करायचं धैर्य मिळावं. त्याचं रक्त तुला पवित्र आणि शुद्ध करतं. आज त्या मेजात सहभागी होत असतानाची आठवण करूया, स्मरण करूया, त्याला धन्यवाद देणार आहोत. ब्रदर महेश आपल्यामध्ये ते त्यासाठी प्रार्थना करणार आहे. ज्यांना कोणाला अलेक्स ब्रदरनी SMS पाठवलेले आहेत आणि तुम्ही इथं आहात, तर कृपया पुढे या मेजाची सहभागी करण्यासाठी. प्रार्थना करू. पिता, तुला धन्यवाद देतो बापा, तुझे आभार मानतो परमेश्वरा. धन्यवाद परमेश्वरा की तू आपलं शरीर आमच्यासाठी दिलेलं आहे माझ्या देवा. तू आमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे माझ्या देवा. धन्यवाद परमेश्वरा त्या अनमोल गोष्टीसाठी बापा, जे तू आमच्यासाठी केलेलं आहेस बापा. आज पिता आम्ही ते स्मरण करतो बापा. तू बोललेला आहे बापा की माझ्या स्मरणात ते करा पिता. धन्यवाद करतो. आज आम्ही आठवण करतो बापा की तू जे काही आमच्यासाठी केलेलं आहेस बापा, त्याबद्दल आम्ही स्मरण करतो आणि तुला धन्यवाद देतो बापा. आम्ही स्मरण करतो बापा की तू आमच्यासाठी मरण पावला. आमच्यासाठी तू परमेश्वर त्या वधस्तंभावरती आपलं रक्त बापा, आपलं शरीर बापा दिलं, आपलं रक्त आमच्यासाठी वाहिलं बापा. तुला धन्यवाद देतो त्या गोष्टीसाठी, त्या कार्यासाठी बापा. प्रभू धन्यवाद बापा, त्या प्रेमासाठी तुझे आभार मानतो बापा. हा मेज तू आमच्यासाठी दिलास म्हणून तुझे आभार मानतो बापा. बापा मी तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. हे आमच्या सदैव परमेश्वर आमच्या स्मरणात राहू दे बापा, आणि परमेश्वर याद्वारे तुझं गौरव होऊ दे. तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो आई. आमेन. प्रियांनो, आपण जागेवर उभे राहूया या वेळेला आणि या मेजामध्ये सहभागी होणार आहोत. ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला अशा लोकांना पूर्ण मोकळीकता आहे या मेजात सहभागी होण्याची. ज्यांनी येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, अशा प्रत्येकाला पूर्ण मोकळीकता आहे या मेजामध्ये सहभागी होण्याची. तुझ्यासारखा दुसरा कोणी, माझ्या भावांनो बहिणींनो, देवपित्याची अशी इच्छा आहे की आम्ही त्याचा दृष्टांत पूर्ण करावा. त्याने आम्हाला दृष्टांत दिलाय, तो आमचा नाहीये, तो प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला दृष्टांत. तो म्हणला, मी माझी मंडळी खडकावर बांधेन. त्याने आम्हाला सांगितलं की जाऊन संपूर्ण राष्ट्रांमध्ये शिष्य तयार करा. ही आमचं नाहीये, हे त्याचं हृदय आहे. मंडळी बांधणं तो बांधणार आहे, पण आम्हाला शिष्य करायचे. आम्ही या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, हिंदी क्षेत्रामध्ये आम्ही 1000 मंडळ्या पाहू इच्छितो. या मंडळीमध्ये 1000 आम्ही शिष्य पाहतो. आम्ही फक्त सभासद नव्हे तर खऱ्या अर्थाने शिष्य पाहतो. ही मंडळी एक पालक मंडळी असावी, या मंडळीतून अधिक मंडळ्या रोपण व्हाव्या, ह्यासाठी आम्ही पाहतो. मागच्या वर्षी काही मंडळ्या इथून सुरू झाल्या. प्रभूला धन्यवाद. प्रभू चांगला आहे. प्रियानो, आपण प्रार्थना करणार आहोत आणि आपल्यामध्ये किरण भाऊ आहे, त्याला विनंती करतो तो पुढे येईल आणि आपल्या दृष्टांतासाठी
तो प्रार्थना करेल. प्रार्थना करूया. स्वर्गीच्या पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो दे बापा. आमच्या मंडळीला जे विजन आणि मिशन दिलेले दे बापा, त्यासाठी आज आम्ही प्रार्थना करत आहोत दे बापा. मंडळीच्या दृष्टांतासाठी आज आम्ही प्रार्थना करत आहोत दे बापा. या मंडळीमध्ये दे बापा हजारो शिष्य घडले जाऊ दे बापा, जे पुढे जाऊन इतरांना शिष्य बनवतील दे बापा. तसंच आम्ही प्रार्थना करत आहोत दे बापा महाराष्ट्रासाठी आणि हिंदी क्षेत्रामध्ये दे बापा हजारो मंडळ्या रोपल्या जाऊ दे बापा. त्या इतर मंडळ्याला जन्म देणाऱ्या मंडळ्या बनवू दे बापा. आम्ही प्रार्थना करत आहोत, तुला धन्यवाद देत आहोत दे बापा. या मिशनसाठी, या व्हिजनसाठी आम्ही तुझे आभार मानत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तो आमेन.